तात्या 5,000 होतीन का हो? आईला दवाखान्यात न्यायचं होतं. अगं पोरी, तुला ठाव आहे आता तर पेरण्या झाल्यात, बी बियाण्याला एवढा खर्च झालाय, आता तणनाशक फवारणी करायला सुद्धा पैसा नाही राहिलेला. अव पाण्याचा हांडा आणताना पाय घसरून पडल्या, खुब्यातून पाय निघलाय बघा. तिलाच दवाखाना करायचा होता. अगं मग वैद्याकडे नेऊन पाय चोळून घेतला तर बरं होईल, आणि तो पैशाला बी ऐकल. कमी जाऊन बोलू? अहो तात्या, बोलावलं होतं घरला त्याला, पण हाड मोडलंय आणि त्याला बांधायला बी जड जात होतं. तोच म्हणलाय काय व्हायच्या आधी दवाखाना करा म्हणून. अगं माझ्याकडे बी नाही. आता उद्या दुधाचं पैसे आलं की मग देईन तुला मी. उद्या? तात्या, तालुक्याला जायला तुमची गाडी तर देतात ना? अगं 4 दिवस झालं गोट्यात गाडी अशीच पडली, त्यात पेट्रोल बी नाही. कोणाची दुसऱ्याची गाडी मिळाली तर घेऊन जाते. दुसऱ्याची? कुणाची बघू आता. काय काकू, तुम्ही किती घाई घाई करताय? आता झाली ना पंचायत? अगं या कार्टीला कॉलेजात जायला उशीर होत होता. तिला म्हणलं तो डबा भर आणि याने घालून घे, तवर आलेच मी. पण काय माझं नशीब फुटकर रे देवा. आता नडली ना तिच्या शाळेची घाई. आता तर तिला आठवड्याभर शाळेत बी जाता यायचं नाही. नाही बाई, माझं मी निस्तरीन. तिला म्हण शाळेला खाडा करू नकोस. हा, तुलाच निस्तारायचं होतं तर कायला ओरडत होती? येसू दे, माय पायाला दम निघा ना ग. अगं लय दुखत आहे ग, माय पायाला लय ठणक लागलंय ग. आठवण आणती भाई गायचं. हा हा अगं बाई ग, तुझं 10वीचं वरीस आहे. ज्याच्यासाठी केलं तिथंच नाही गेलं. नको, तू जाय शाळेला. अगं आई, त्या पायाला एकदा प्लास्टर झालं ना का तुझा पाय बी दुखायचा नाही. आणि माझं बी शाळेत मन लागन बघ मग. बरं, अगं त्या तात्याकडे गेली होतीस, काय झालं पैशाचं? सुधा, कशाला आलोय का ह्यो मुडदा इथं? हा, मला तर अजिबात बी आवडत नाही बघ ह्यो किसन्या. हे घे पैसे. अरे तू काय शाळेचं वया पुस्तक घ्यायला पैसे नव्हतं, आणि आता एवढं पैसे कुठून आणलेस? अगं हे वय, अगं यंदाच्या उन्हाळ्यात संत्रा तोडून आणलेला पगार मी शाळेच्या गणवेशासाठी आणि फी भरण्यासाठी ठेवला होता. त्यातलेच आहेत बघ. आणि माझ्या फीपेक्षा तुझ्या आईचा पाय बरा होणं मला महत्त्वाचं वाटतंय बघ. अरे पण शाळेचा गणवेश ते वय, एखादा महिना काढन मी कसं तरी कोंबडा बनून. सुदे, आता तू मोठी झालीस, पोरांसंग बोलणं बंद कर जरा आता. हे आई, मी नाही बोलत पोरांसंग. अगं तो किसन्या जसा आथुरणाला उशी बिलगून असते ना तसा चिटकून असतोय तुला. जरा लांबच राहा त्यापासून. सुदे, तिकडं काय करते चांदायला? ये इकडं. अगं मी काय म्हणत होते, अगं तात्याने पैसे दिलं का नाही? हा, तात्याने 5,000 दिल्यात, पण पेरणी करायची ना बियाण्यांसाठी 2 दिवसात मागितल्यात. देव 2 दिवसात. चल. हळू. सुदे, हा, आता तू जाय शाळेला. शाळा नको बुडू बाई. हळू 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 हळू.
नाही काकू, सुधाला राहू द्या तुमच्याजवळ. दवाखान्यात काय लागलं तर तुम्हाला. अगं पण तिचा अभ्यास नाही बुडणार. मी शाळेतून आल्यावर तिची मॅडम होईल आणि मी तिला शिकवण. बरं बाई. तात्या, सुमन कुठे दिसा नाही राहणार. तिची अजून सकाळ उजडली नाही वाटतं. ती परसूच्या रानात गेले की खुरपायला. त्याचं खुरपणाचं काम आलंय. रोजाने गेले आज खुरपायला. मला बी लागवडीसाठी सारं वाढायचंय बघा शेतामध्ये, पण ह्या पायामुळं चक्करच व्हायना. अजून नाही राहिला वय पाय दुखायचा. नाही तसं राहिलंय, पण जास्त वेळ उभा नाही राहता येत. मग घरी बसावा. पाखरासारखं कशाला वन रानात हिंडायचं. अव तुम्ही लागवडीसाठी खोळंबला असता म्हणून तुमचं पैसे द्यायला आले. बी भरणाला पैसे लागतील ना तुम्हाला. माझं कसलं पैसे. अव माझ्या पायाच्या प्लास्टरसाठी सुद्धा तुमच्याकडून पैसे नव्हतं नेलं वय. तुम्ही म्हणले 2 दिवसानं आणून दे म्हणून आले. और माझ्याकडे आली होती पैसे मागायला, पण माझ्याकडे पण पैसे नव्हतं. नाही देता आलं मला तिला. मोकळ्या हातानं पोर गेली हो. लय मला वाईट वाटलं बघा. बरं ठीक आहे येते मी. सावकाश जावा. होय. त्या बांधाच्या कडे नीट जावा. अजून पायाला लागायला नको. पैसे आणलं पुन्हा काय ग. किसन, त्या दिवशी तू ऐकून पैसे नव्हतं घ्यायला पाहिजे. आता त्याची परतफेड कशी करू ना तेच कळणं झालंय बघ. अगं देशील की तुझ्याकडे पैसा आल्यावर. आणि तसं बी मी कुठे मागितलं तुला लगेच. अरे पण माझ्यामुळे रोज छड्या खातोयस. माझ्या लय जिवारी लागतंय बघ. अगं तो जास्त वेळा छड्या खातो ना, त्योच सरांच्या नजरात राहतोय बघ. आणि तसं बी माने सर माझ्या आवडीचं आहे की, त्याच्यामुळे त्यांच्या छड्या नाही लागत बघ मला. अरे पण दुःखाच्या येळात कळतंय बघ, कोण आपलं आणि कोण परक. पण आईला समजल्या तिला काय उत्तर देऊ ह्याचा विचार बी नाही केला. हा ते बी आहे म्हणा. पर तुझी आई उभी राहिली म्हणजे तुमचं समजा घर उभं राहिलं ना, ह्यातच समजा आलं. ह्यातच मला समाधान आहे बघ. बरं येते मी. आई वाट बघत असेल. काय ग. या कार्टी खोटं बोलली माझ्या संग. हां हिनं तात्याकडून पैसा आणलं नाही, मग हिने पैसा आणलं तरी कोण येऊ दे तिला. सरळच करते तिला. खोटं बोलते भाई माझ्याशी. अगं आई, अगं तू कशाला पाय दुखून घे. सोड मला. हा बस की एका जाग्यावर. अगं कवापासून लाबाड बोलायला लागलीस मला. होय पण झालं काय. झालं काय. मी तात्याला पैसे द्यायला गेले होते. तात्या म्हणलं पैसा माझ्याकडून नेलंच नाहीत. मग तू पैसा आणलं कोणाकून. करतीस काय. होय इकडं बघ, माझ्याकडे बघून बोल. दात खिळी बसली का काय तुझी. अगं काय विचारते मी. आई ते मी काय म्या किसन वाटलंच होतं मला. वाटलंच होतं त्या किसनकडून पैसे आणले असतील तू. हा त्यामुळेच घारीवाणी गरा चक्रा घालतो काय तो इथं. हा तुला किती वेळा सांगितलं त्या किसन पासून लांब राह. डोक्यात बसतं का नाही तुझ्या. हा त्या
घारीचं कसं कोंबडीच्या पिल्लाकडे लक्ष असतंय तसं लक्ष असतंय त्याचं तुझ्याकडं. अगं आई, त्याच्याकडून नसतं घेतलं तर कोण देत होतं पैसं? आणि तसं बी तुझ्या दुखण्याच्या पुढं मला बी काय सुचलं नाही. मी नाही मागितलं त्याच्याकडं पैक, त्यानेच मनाने आणून दिलं होतं. किती लोकांकडे बघितलं होतं मी पैक, माहिती आहे तुला? कुणीच दिलं नाही. तुझ्या सख्या बहिणीकडे बी गेले होते मागायला, तिने बी नाही दिलं. तशीच हात हलवीत आले होते मोकळं. पण त्याने स्वतःहून आवाज देऊन त्याच्या शाळेच्या गणवेशाला ठेवलेलं पैसे होतं ना, ते माझ्या हातावर टेकवलं आणि म्हणला, माझ्या शाळेच्या गणवेशापेक्षा तुझ्या आईचं बरं होणं महत्त्वाचं आहे. त्या दिवसापासनं रोज शाळेत कोंबडा बनतोय, नाही तर मार खातोय बघ रोज. आणि हे सगळं बघायला मला बी चांगलं नाही वाटत. आणि दे इकडे ते पैसे, त्याला देऊन येते. सुदे, त्या किसण्याला सांग आईने घरी बोलवले.